झाला अशा राजाचा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 15 ग्लास होय. आम्ही बाहेर गेलो. हर हर महादेव मित्रांनो, महाशिवरात्रीला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता चालू मी मंदिरात. पहिलेच गळवा भरून घेतो. ही आपली चिबोड, इथून पाणी लावते आहे मशीन, आणि ही आपली पपई. तर आता तुम्ही मंदिरात, आणि गर्दी आहे का दाखवतो तुम्हाला, आणि डेकोरेशन दाखवतो तुम्हाला आमच्या गावचं. आज आहे कीर्तन. तर पहिल्यांदा एवढं घेऊन चाललो मी मंदिरात महादेवाच्या. आता चाललो मी मंदिरात रोडला आहे, आणि सुरज मोबाईल पकडला आहे आपला कॅमेरामॅन. मंदिर जाऊ. हे आमच्या गावचं मंदिर महादेवाचं समोरचं. हर हर महादेव. हर हर महादेव. पोचलेले अंकुश भाऊ मंदिरामध्ये. ओम नमः शिवाय. आपल्याला आमचं दर्शन, आणि याने व्हिडिओ काढला भाऊ ना फुलसावड भाऊचा. आणि हे समोर दाखवत तुम्हाला पेन. तुमची ड्युटी आहे का आज? यांची ड्युटी आज. आणि समोरचं दाखवत तुम्हाला. हे पाहून घ्या. इथे चालू आहे नाश्ता. हे चालू आहे उपवासाची उसळ. इथे कार्यक्रम रात्री. तिकडे बांधला स्टेज. माझा परम मित्र सहकार्य करायला आहे. आणि उसळ इथे चालू आहे उसळ करणं. इथं रात्री कार्यक्रम समोर. घेतला मट्टा आणि घेतली उसळ. माझ्या भावाले खाता खाता उभा हो मा काका आले, आपाजी आले, आपाजी बस. तू उसळ नाही खात काय? हल्ली त्यांना 8 वाट्या उपवास आज फक्त मठ्ठा. ओनली मठ्ठा. आणि शिवम महाराज कीर्तनकारचं इथं कीर्तन आहे. आणि गोंजा गर्दी खतम झाले. आपला आदित्य भाऊ 8 वाट्या खाल्लेल्या आहे. माझ्या काय आपल्या उसळ जमतच नाही. तुला खाल्ल्या 8 वाट्या. अरे भाऊन 8 वाट्या खाल्लेल्या आहे. 8 वाट्या खाल्ल्या. आपलं पोंग काहीच नाही आपलं. घरी नाही खात मी. 8 वाट्या खाल्ल्या. मी घरी नाही खात. सिंगल आता बोलावलं त्यांना नाश्ता करायला. 8 वाट्या. आता आलतो मी खाडीपुऱ्यात. खाडीपुऱ्यात चालू आहे उसळ. चालू आहे उसळ. सब आएंगे बेटा, सब आएंगे. आम्ही चाललो शिवम महाराजच्या कीर्तनात. आणि शिवम महाराज हजर झाले आहे. सूरज भाऊ सहकार्य करायला आपले. रुपेश भाऊ आहे. कोरडे काका आहे. चला काका. महाराज आहे. हे आमचे एकमेव महाराज. तर आम्ही जाणार आहे. आता बघू काय आला काय नाही. तर चालू वाचा वाटते. हे समोरचं कार्यक्रम आला आमचा. आणि हे मंदिर समोरचं. भाऊ इथं बसलाय. कीर्तन चालू आहे. आम्ही काळ्या गुराला
आता आलो पाहिले कीर्तन 10वीचा पेपर आहे मायावाला विस्तार केले हेच महाराष्ट्र आहे का? याचा उद्या पेपर आहे याचा उद्या पेपर आहे ज्ञानेश्वरी दिली, कधी कधी शंका येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी 40 वर्षाचे असताना पहिला गड शाही निजामशाही या देशाच्या पाठीवर खय्या खय्या नाचत होते. काय करावं काय सुचत नव्हतं. धर्म परिवर्तन आपल्या हिंदू धर्मातले लोक करत होते कारण तेवढा अत्याचार या देशावर चालू होता. आणि उदय झाला अशा राजाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मला सुरुवात झाली 16व्या वर्षाचा असताना पहिला गड म्हणजे तोरणाळा गड जिंकला. 5 वर्षाचे असताना घोड्यावर कसं बसावं, कोणी हातामध्ये ढाल घ्यावी, कोणी हातामध्ये तलवार घ्यावी आणि शत्रूचा संहार करावा असे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज बाळगत होते. पण छत्रपती शिवाजी महाराज काय जन्माला येत नाही? काय जन्माला? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येईल पण पहिले जिजामाताला जन्म घ्यावा लागेल. जन्म घ्यावा लागेल पण काय जन्माला येत नाही? कारण की आजची जिजाऊ तशी राहिलीच नाही. आमची जिजाऊ आज बँडच्या त्या तालावर नाचते. अरे त्या बाबूरावने किती अभंग लिहिले, किती देशासाठी योगदान दिलं. त्या गाण्यावर नाचते. आमचा बाबूंची मा आहे माई काय गुड्डी नाचून राहील. अरे त्या काळात आमच्या आई बहिणी मुघलांनी नाचवल्या. आज आम्ही खुशाल स्टेजवर नाचवतो. ही आमची परंपरा आहे का हो? मी नाचा असं म्हणत नाही, नाचला पाहिजे पण कुठं? व्यसनामध्ये बरबाद होत आहे, माझ्या तरुणी फॅशन मध्ये बरबाद होत आहे. अरे माझ्या तरुणांनी व्यसन सोडावं, माझ्या बहिणींनी फॅशन सोडावी. भारतीय संस्कृती चालता बोलता पुढे जाणार आहे. या ठिकाणी काही तरुण मुली असतील, ताई तुम्हाला रक्ताच्या नात्यानं नाही तर लहान भाऊ या नात्यानं सांगतो, ताई तुम्हाला निमता याला निमू नका. शाळा शिकता येत नसेल शिकू नका. स्वयंपाक करता याला तरी चालेल पण तुमच्या वडिलांची समाजात कधी मान वाकू देऊ नका. आणि ईश्वरा समान आपल्या आईच्या डोळ्यामध्ये उगा आयुष्यामध्ये पाणी देऊ नका. एवढं जर तुम्ही या कीर्तनामधून घेतलं ना दादा, तुमच्या जीवनाची नाही यात्रली म्हणून. काय करावं काही सुचत नव्हतं. पळत सुटले पडता पडता त्याला खिडकी दिसली, त्याला दरवाजा दिसत नव्हता. शाहिस्ते खानाने खिडकीतून उडी टाकण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच संधीचा फायदा घेतला आणि आपल्या मेढ्यातली भवानी तलवार बाहेर काढली आणि त्याच्या मानेवर वार केला. पण शाहिस्ते खानाने तो वार चुकवला. तो वार त्याच्या 3 बोटावर जाऊन पडला. त्याची 3ही बोट तुटली आणि शाहिस्ते खान तिथून पळून गेला. शाहिस्ते खान तिथून पळून गेल्याच्या नंतर शाहिस्ते खानाची छोटी बहीण आली आणि म्हणाली, हुजूर मेरा हो चुका है. क्या हुआ बहना, क्या हुआ? ये काफिर शिवा मेरी बेटी को उठा के लेके चला गया. क्या बकती हो? ये शिवा मेरी बेटी को उठा के लेके चला गया. ए बहना सुन, ये शिवा किसी की हाथ कलम कर सकता है. ये शिवा किसी के पांव काट सकता है. ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है. ये शिवा किसी की गर्दन काट सकता है. ये शिवा किसी को मार सकता है. लेकिन ये शिवा किसी के बहू बेटी पर अत्याचार नहीं कर सकता. अरे 350 ते 400 वर्ष माझ्या राजांना निघून गेली पण आज जे व्यक्तिमत्व माझ्या राजांचं आहे ते आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. पराची नारी रुक्मिणी समान. अरे परस्त्रीला त्या देशाच्या पाठीवर एकमेव देवीचं आईचा दर्जा देणारा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजचं कीर्तन खतम झालं. आता महाराज जाऊन घरी आणि हे बघून घ्या आपले व्हिडिओ पाहिजे गोष्टी. हा
गाद्या सोडायच्या महाराजच्या. पूर्ण कीर्तन झालं मस्तपैकी आणि महाराजसोबत फोटो गिटो काढले 2-3. चला भेटू ब्रेकच्या नंतर. गुड मॉर्निंग, जय श्री महाकाल. आणि आता चाललो मी मंदिरात याच्यासाठी चाललो. भंडारा दाखवतो तुम्हाला. आज आमच्या गावातला भंडारा मोठा तो दाखवतो तुम्हाला. इथं चालू आहे स्वयंपाक. आता आला काल्याचं कीर्तन खतम. आता होईल महाप्रसाद चालू आणि पब्लिक आलेली आहे जेवासाठी. सर्व माझ्या बंधू भगिनींना आग्रहाची विनंती आहे. महाप्रसाद सुरू होत आहे. भंडारा चालू झाला आहे. हॅलो 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 हॅलो. महाप्रसाद सुरू झालेला आहे. जेवण करायला तरी ना, वाढलं टाका. भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. भाषा जय श्रीराम. वाढणं करणार आहे होय. ओय डब्याची प्रथा बंद आहे आमची तर. घे ना बट्टा घे ना. बेसन नाही टाकायला कळी. बेसन टाकली निघाला झाला त्याची पाहिजे पतली झाली तर ते नाही का. 15 ग्लास होय. हा दिसला ना मला. माझ्या मागं लागला काल बसून. हा गाडी दोघं जण व्हिडिओ कॉल करून जेवला काय. आणि मस्त उरवला मी. अब्बाज और कुछ लेना. स्पेशल करून स्पेशल बाकी गडी आम्ही भेळ घेतो. बसणार का सौरभ.
आणि तुषार वाजवले आमटी आता उरकत आलं पूर्ण जेवण म्हणजे काय येणार ते पेंडी काढायला काय वाजणार तू आम्ही करतो जेवण आणि सर्व बसले दाऊ ही आली पत्रवाडी इकडे बसले आखरीची पंगत चालू आहे ऋतिक भाऊ भात पाडा अरे ते आल्या तर लोक घे नाही हे देणार रे डाऊन इकडे रे भाऊ पायाला चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. असे व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा.